आपट्याच्या पानावर रेखाटल्या नवदुर्गांची रूपे, कोल्हापूरच्या योगेश मोरे चित्रकाराची किमिया। कोल्हापूर कसबा पावडा येथील योगेश जयवंत मोरे या प्रसिद्ध चित्रकाराने दसरा सणाचा औचित्य साधून आपट्याच्या सोन्याच्या पानावर नवदुर्गांचे हुबेहूब चित्र रेखाटून आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे। त्यांच्या या कलेचे भक्तांकडून कौतुक केले जात आहे। कसबा पावडा कोल्हापूर येथील रहिवासी असलेले योगेश मोरे यांनी कला क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। हाताने त्यांनी अनेक कलाकुसर व चित्रे रेखाटली असून त्यांना ही कला उपजत असल्याने त्यांचे चित्रकलेवर निस्सीम प्रेम आहे। ते कोल्हापूर येथील कला मंदिर महाविद्यालयात कला शिक्षक म्हणून सेवेत आहेत। यापूर्वी आषाढी एकादशी दिवशी तुळशीच्या पानावर संतमेळा साकारला होता। तसेच गुरुपौर्णिमे दिवशी चाफ्यांच्या फुलावर श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ व श्री गजानन महाराज यांचे चित्र रेखाटले होते। गणेश उत्सवाचे औचित्य साधून त्यांनी 8 सुपारींवर अष्टविनायक गणेश मूर्तीचं दर्शन गणेश भक्तांना घडवलं होतं। नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून त्यांनी आपट्याच्या लहान पानावर चित्र काढणं कठीण असतानाही कोरीव व सुरेख पद्धतीनं नवदुर्गांची रूपे व महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ असलेल्या आई तुळजाभवानी, रेणुका माता, अंबाबाई, सप्तशृंगी यांचे चित्र रेखाटून भक्तांना कलेची उपासना दाखवून दिली आहे। अशा या हर हुन्नरी कलाकाराने कलाक्षेत्रात आपले नाव कमावल्याने त्यांच्या या कलेचे कौतुक केले जात आहे। योगेश मोरे म्हणाले, कला आणि संस्कृती जोपासण्यासाठी माझी धडपड सुरू असते। कौशल्याने चित्र काढण्याची आवड आहे। आपट्याच्या नाजूक पानावर चित्र काढणं तारेवरची कसरत होती, पण नवदुर्गांची नवरूपे रेखाटली आहेत। पेंटिंगमध्ये व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, रचनाचित्रण या विषयावर प्रभुत्व आहे। नवनवीन प्रयोग करणं हा माझा आवडीचा विषय असल्याचे त्यांनी सांगितलं। कोल्हापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे।